तर नाशिक नंतर आपण जातोय थेट नागपूरमध्ये। नागपुरामध्ये आज जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक पार पडणार आहे। मात्र ही बैठक वादळी ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते, कारण जिल्हा परिषदेला देण्यात येणाऱ्या निधीत कपात केल्याचा जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी आरोप केला आहे। दरम्यान गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीसांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत। याच पार्श्वभूमीवरती या दोघांमध्ये वादाचे पडसाद या बैठकीमध्ये उमटण्याची शक्यता आहे, कारण अनिल देशमुखही या बैठकीला उपस्थित राहणार असल्याची शक्यता आहे। नागपूरमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक पार पडणार आहे, त्यामुळे या बैठकीकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। तर याबाबत आपण अधिक अपडेट जाणून घेतोय आमचे प्रतिनिधी उदय यांच्याकडून। उदय, नागपूरमध्ये जी बैठक आता पार पडणार आहे, जिल्हा नियोजन आढावा बैठक, ती बैठक वादळी ठरणार असल्याचं कळतंय, कारण अनिल देशमुख सुद्धा उपस्थिती लावणार आहेत आणि देवेंद्र फडणवीसांची सुद्धा उपस्थिती असणार आहे। अगदी खरं आहे। आज नागपूर जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती राज्याचे उपमुख्यमंत्री आणि नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे। आणि ही बैठक होत असताना गेले काही दिवस आपण पाहिलं होतं की जिल्हा परिषदमध्ये खरं तर काँग्रेसची सत्ता आहे, त्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या निधी वाटपामध्ये असमानता असल्याचा आरोप जो आहे तो काँग्रेसकडून केला जात होता। त्यामुळे आजची होणारी बैठक जी आहे ती वादळी ठरण्याची शक्यता आहे। दुसऱ्या बाजूनं गेल्या काही दिवसांमध्ये आपण पाहिलं होतं की ॲफिडेव्हिट आणि पेनड्राईव्ह वार जे आहे ते भाजप आणि एनसीपी मध्ये सुरू होता। प्रामुख्याने अनिल देशमुख आणि देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये जे आहे ते आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झाडल्या होत्या। त्यानंतर आज पहिल्यांदाच शासकीय कार्यक्रमाच्या निमित्तानं हे दोन्ही नेते एका व्यासपीठावर येण्याची शक्यता आहे। त्यामुळे हे दोन्ही नेते या व्यासपीठावर येतात की अनिल देशमुख येणं टाळतात हे देखील तितकंच पाहणं महत्त्वाचं असणार आहे। साधारणतः सकाळी 12 वाजता जे आहे ते नागपूर जिल्ह्यातील 8 PSCचं ई लोकार्पण जे आहे ते उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। सोबतच आशा सेविकांना टॅबचं वाटप देखील देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार आहे। आणि त्यानंतर दुपारी 2 वाजता जे आहे ते जिल्हा नियोजन भवनाच्या विस्तारित इमारतीचं लोकार्पण आणि जिल्हा नियोजन समितीची बैठक जी आहे ती होणार आहे। त्यामुळे आता या सगळ्या आरोप प्रत्यारोपानंतर ही बैठक वादळी ठरते की नागपूर जिल्ह्याला या सगळ्या बैठकीतून वाढीव निधी मिळतो आणि तो निधी कुठल्या कुठल्या भागांमध्ये खर्च होतोय याची जी माहिती येईल त्यावरून नक्की बैठक यशस्वी झाली की नाही हे ठरणार आहे। मात्र आज दिवसभर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आहोत। उदय, तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।